बाबाज गावटूब या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। यंदाच्या परतीच्या पावसामुळे बीड, उस्मानाबाद, सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये फार भयंकर असं महापूर आला आणि पूर परिस्थिती एवढी भयानक वाढली की लाखो हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी अडचणीमध्ये आलं। लाखो हेक्टर क्षेत्राचे नुकसान त्या ठिकाणी झालं। नदीकाठी जेवढी गावं होती त्या सर्व गावांमध्ये पाणी घुसून लोकांचे प्रपंच पाण्यामध्ये गेले आणि अतिशय नुकसान त्या ठिकाणी झालं। खरं तर संपूर्ण महाराष्ट्र या पूरग्रस्तांच्या दुःखामध्ये सामील आहे। अशातच महाराष्ट्रातील इतर लोकांनी, इतर आपले जे भावंड आहेत त्या भावंडांना मदत व्हावी यासाठी आपापल्या परीने मदत सुरू केली। महाराष्ट्र सरकारने देखील आज त्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी ऊस उत्पादकांच्या 1 टनावरती 15 रुपये बोजा त्या ठिकाणी टाकला। राज्यामध्ये यंदा 13,78,00,000 ऊसाचं गाळप त्या ठिकाणी झालं अंदाजे, आणि जर 15 रुपये प्रमाणे पकडले तर 207 कोटी रुपये त्या ठिकाणी सरकारला ऊस उत्पादकांच्या बिलातून 15 रुपये टनाप्रमाणे मिळणार आहेत। आणि शेतकऱ्यांचंच नुकसान त्या ठिकाणी झाले आणि शेतकऱ्यांकडूनच ती मदत सरकारने वसूल केलेली आहे। खरं तर सरकारने ही मदत करत असताना जर आमदारांचा पगार जर थांबवला असता 1 वर्षाचा तरी 200 कोटी रुपये त्या ठिकाणी जमा झाले असते। आपण पाहिलं तर आमदाराला जवळपास एका आमदाराला 2,41,000 रुपये एवढा पगार त्या ठिकाणी मिळतो आणि पेन्शन रुपये 50,000 रुपये माजी आमदाराला देखील मिळतात। या दोन्ही आमदारांचा जर आपण विचार केला तर महिन्याला 16 कोटी रुपयांचा बोजा सरकारला पडतो। जर सरकारने आमदारांचा 12 महिन्याचा पगार थांबवला असता किंवा आमदारांनी स्वतः पुढे येऊन आमचा वर्षाचा पगार हा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या तरी 200 कोटी रुपये त्या ठिकाणी जमले असते। मात्र असं न करता शेतकऱ्यांच्यावरतीच बोजा त्या ठिकाणी सरकारने टाकण्याचं काम केलं आहे। म्हणजे नेमकं सरकार काय करते, देवाचा पैसा देवालाच टाकल्याचं काम या ठिकाणी करत आहे। म्हणून खरं तर सरकारने आमदारांचे 1 नाही 2 वर्षाचे पगार थांबवायला पाहिजे होते आणि पूरग्रस्तांना मदत करणं अपेक्षित होते। असो, शेवटी सरकारचा निर्णय आहे, सरकारला काय निर्णय घ्यायचे सरकार घेऊ शकतं, मात्र पूरग्रस्तांना संपूर्ण मदत त्या ठिकाणी मिळावी एवढीच एक अपेक्षा। धन्यवाद।